ठाकरेंसाठी ही लढाई मुंबईकरांच्या अस्तित्वाची नव्हे तर त्यांच्या अस्तित्वाची। पुढारी न्यूजच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांचा ठाकरे बंधूंवर निशाणा। जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत मुंबई महाराष्ट्रातच, फडणवीसांचा पुनरुच्चार। निवडणुका झाल्यावर राज ठाकरेंनी बोलावलं तर शिवतीर्थवर चहासाठी जाणार, मात्र मातोश्रीनं 2019 मध्येच दरवाजे बंद केलेत। पुढारी न्यूजच्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचं विधान। ठाकरे बंधूंची पहिली संयुक्त जाहीर सभा आज नाशिकमध्ये। युती झाल्यानंतर उद्धव आणि राज ठाकरेंची ही पहिलीच संयुक्त सभा। ठाकरेंची तोफ कुणाकुणावर धडाडणार याकडे राज्याचं लक्ष। पुण्यामध्ये उद्या अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर। दोन्ही राष्ट्रवादीचा संयुक्त जाहीरनामा प्रकाशित होणार। सुनेत्रा पवार आणि अमोल कोल्हे देखील राहणार उपस्थित। नागपूर महानगरपालिकेसाठी आजपासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मैदानात। युतीच्या उमेदवारांसाठी आज नितीन गडकरींच्या 3 सभा। मीरा भाईंदरमध्ये निवडणुकीपूर्वीच राडा। शिवसेना उमेदवारावर सोसायटीत घुसून धक्काबुक्की केल्याचा आरोप। राड्यावरून भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईकांमध्ये जुंपली। मुंबईमध्ये बंडखोरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भाजपकडून निलंबनाची कारवाई। 26 जणांचं 6 वर्षांसाठी निलंबन। महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका। परभणीमधील मरगळवाडीतील सप्ताहामध्ये मंडप कोसळला। भागवत कथा सुरू असताना अचानक वारा सुटल्यानं दुर्घटना। 12 भाविक जखमी। मुंबईमध्ये हवा प्रदूषणाचं प्रमाण घटलं। गुरुवारी सरासरी हवा गुणवत्ता निर्देशांक 163 इतका नोंदवला। वडाळा परिसरात सर्वाधिक प्रदूषण, AQI 182 वर। पूर्ण राज्यात थंडीचा कडाका पुन्हा वाढला। किमान तापमानात चांगलीच घट। पुण्यात सर्वात कमी 9.5 अंश इतकं तापमान।